साकुर्डी गावच्या निर्मळवाडी भोतेवाडी फाटा येथे घाटात ब्रेक फेल होऊन एस टी बस घसरली. ही माहिती कोळवण न्यूजशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते रोहित सुपे यांनी दिली. पाहूया ह्या बातमीचा स्पेशल रिपोर्ट. या साकुर्डी गावामध्ये ही प्रथम स्वरूपाची घटना नाही. आज एस टी महामंडळ एक खऱ्या अर्थाने निष्पन्न ठरलेलं हे एस टी महामंडळ आहे. आज गेले 2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी आणि याच ठिकाणी एस टी ही पलटी झाली होती. आता एस टी महामंडळ हे आमच्या साकुर्डी गावाचं खऱ्या अर्थाने जीवितहानी करून पाहत आहे का? एखादा बळी गेल्यानंतर त्यांना या ठिकाणी जागृत होणार आहे का? जर त्या बळी दिल्यानंतर जर जागृत होणार असेल तर आमच्या गावाला नवीन पर्याय म्हणून ते जर बळी देण्याचा प्रयत्न करत असेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आज आमच्या गावामध्ये या गेले जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाले एस टी चालू आहे. पण एस टी जर चालू होत असताना ही सलग तिसरी घटना आहे. तिसरी घटना या ठिकाणी पाहत असताना आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहोत. याचं कारण असं आहे का एस टी महामंडळ आज आमच्याकडे किंवा आमच्यावरती पश्चिम भागामध्ये या अशा नादुरुस्त गाड्या पाठवून या ठिकाणी आम्हाला एक लाजिरवाणाची गोष्ट या ठिकाणी करत आहे. आम्ही या सर्व गावाच्या वतीने साकुर्डी ग्रामस्थ या ठिकाणी निषेध करतो. एस टी महामंडळाचा या सगळे कर्मचारी आहेत. आता नशीब आमचं चांगलं आहे. या ठिकाणी ब्रेक फेल झालं. ड्रायव्हर या ठिकाणी चांगला होता म्हणून या ठिकाणी त्यांनी त्या बिचाऱ्याने बाजूला आणून ठेवली. जर आज ही जर घटना जर एखाद्या जर 100 फुटाच्या पुढे गेली असती तर आज एखादी गोष्ट निष्पन्न या ठिकाणी बळी गेला असता. याचं खरं महापाप हे एस टी महामंडळावर टाकलं पाहिजे. म्हणून आम्ही ह्या ग्रामस्थांनी जर या ठिकाणी जर आम्हाला या ठिकाणी इथून पुढे जर नवीन बसेस नाही दिल्या तर सर्व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन करू हे आम्ही एस टी महामंडळाला सांगून इच्छितो.